पंढरपूर शहरातील अंबाबाई पटांगण परिसरात पाणी पुरवठा करणाऱ्या टाकीत अक्षरशः किडी आणि माशांचे तुकडे आढळलेत। यावरून भाजप माजी शहराध्यक्ष विक्रम शिरसाट यांनी हा आरोप केलाय। पंढरपूरमध्ये नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे। पंढरपूर नगरपालिकेने शहरातील सर्व पाण्याच्या टाक्यांची तात्काळ स्वच्छता करून घ्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे। आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी विक्रम शिरसाट यांनी दिलेला आहे। पंढरपूर नगरपालिकेने शहरातील सर्व पाण्याच्या टाक्यांची तात्काळ स्वच्छता करून घ्यावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा विक्रम शिरसाट यांनी दिलाय। एक महत्त्वाची बातमी समोर येते। खासदार संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघात केलाय। मोदींनी देशाची बदनामी थांबवावी असं संजय राऊत म्हणतायत। मानहानीला मोदी जबाबदार आहेत असं देखील टीकास्त्र राऊतांनी डागले। मोदींनी युद्धावर एक शब्दही काढला नाही। युद्धाबाबत मोदी भूमिका स्पष्ट करत नाहीये, हे दुर्दैव आहे असं देखील राऊत म्हणाले। नवनाथ बन यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिले। भारताला रशियाकडून तेल घ्यायला कुणाची परवानगी लागत नाही। राऊतांनी भ्रम पसरवू नये असं नवनाथ बन म्हणाले। नरेंद्र मोदींनी देशाची बदनामी करणं थांबवायला पाहिजे आणि महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा बदनामी करणाऱ्या पंतप्रधानांचं समर्थन करू नये। गेल्या काही काळात हिंदुस्थानला जी मानहानी पत्करावी लागली आहे त्याला सर्वस्वी जबाबदार हे नरेंद्र मोदी आहेत। आतापर्यंत ह्या संघर्षावरती त्यांनी तोंडातून एक शब्दही काढलेला नाही। बदनामी कोण करतं? अमेरिकेबरोबर भारताने केलेला व्यापार करार हीच भारताची बदनामी। प्रेसिडेंट ट्रम्प आम्हाला सांगतोय आम्ही कोणाकडून तेल खरेदी करायचं, रशियाकडून करायचं की अन्य कोणाकडून करायचं, परमिशन आम्हाला भारताच्या प्रधानमंत्र्यांना प्रेसिडेंट ट्रम्प देतोय। याला काय म्हणायचं? यांना सन्मान म्हणायचा का बदनामी म्हणायची? सांगा। महाराष्ट्राच्या बाबतीत सुद्धा वेगळं काय घडतं असं मला वाटत नाही, पण महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेसाठी आम्ही काही बोलत नाही। भारताला रशियाकडनं तेल आयात करण्यासाठी कुणाच्याही परवानगीची गरज नाही, हे काँग्रेसला देखील माहिती आहे, संजय राऊतांना देखील माहिती आहे। संजय राऊत, तुम्ही काँग्रेसचे गुलाम झालात। तुम्ही काँग्रेसच्या आणि राहुल गांधींच्या हातातले कठपुतळी म्हणून काम करतायत। राहुल गांधींच्या इशाऱ्यावर तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि भारताची बदनामी करण्याचा प्रयत्न करतायत। व्यापारी करारामध्ये कुठेही भारताचं नुकसान नाही, शेतकऱ्यांचं नुकसान नाही। ब्रेक नंतर एक महत्त्वाची बातमी समोर येते। गॅस सिलेंडरच्या तुटवड्यावरून खासदार संजय राऊतांनी सरकारवर निशाणा साधलाय। शिर्डीच्या प्रसादातील लाडू संख्या कमी झाली आहे, इंधन नाही हे मान्य करा, देवासमोर खोटं बोलू नका असं देखील राऊत म्हणाले। तर राऊतांच्या या टीकेला नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिले। राऊतांनी देवस्थानांची चिंता करू नये, त्यामुळे औरंगजेब अफजल खानाच्या कबरींचीच काळजी असते असं नवनाथ बन म्हणाले। शिर्डीतल्या साई संस्थान शिर्डीमध्ये प्रसादाचे 2 लाडू देत होते, आता एकच लाडू देतात। का इंधन नाही, गॅस नाही हे तरी मान्य करा, देवासमोर तरी खोटं बोलू नका। जे जेवण तिकडे भक्तांना देत होते त्याच्यामध्ये 2 चपात्यांऐवजी आता 1 चपाती देत आहे। बरोबर ना? मी सांगतोय ते का इंधन नाही, गॅस नाही। अरे देवासमोर तरी खोटं बोलू नका, सगळं ठीक चाललंय म्हणून। जनाब संजय राऊत यांनी देवस्थानांची, साई संस्थांची चिंता करू नये। देवस्थानची चिंता करण्यासाठी भारतीय जनता पार्टी अतिशय सक्षम आहे, महायुतीचं सरकार सक्षम आहे। तुम्ही फक्त औरंगजेबाच्या आणि अफजल खानाच्या कबरीची चिंता करतायत। शिर्डीच्या साई संस्थांमध्ये 1 लाडू मिळणार का 2 लाडू मिळणार याबद्दल संजय राऊत यांना बोलण्याचा अधिकार नाही, कारण संजय राऊत यांनी हिंदुत्व सोडून दिलंय। देव, देश आणि धर्म सोडून तुम्ही पाकिस्तानची गुलामी करण्यामध्ये स्वतःला धन्यता मानता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।